यूएईच्या राजाचा उल्लेख शेख असा होतो. ओमानला सुलतान, तर सौदी, बहरेन आणि जॉर्डनच्या राजाचा किंग. इकडे इराणमध्ये सुप्रीम लीडर हे पद आहे. अमेरिका किंवा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आपल्या देशात आले तर त्यांचा सन्मान आदरणीय किंवा मिस्टर असा शब्द जोडून होतो. पण मध्य पूर्वेतल्या राजांचे लांबलचक नावं आणि त्यांच्या समोर लागणारं हिज मॅजेस्टी किंवा हिज हायनेस हे वेगळंच सन्मान देणारं पद, अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या रोज आपण ऐकतो पण त्याची माहिती नसते. दुबईच्या शेख पासून ते सौदीच्या प्रिन्स पर्यंत आणि ज्या देशात कथित लोकशाही आहे, निवडणुकाही होतात, त्या देशातल्या राजांनाही दिल्या जाणाऱ्या सन्मानाबद्दल, त्यांच्या प्रोटोकॉल बद्दल आणि पदांबद्दलची इंटरेस्टिंग माहिती मी या व्हिडिओत सांगणार आहे. या पदव्यांचा उगम ज्या भौगोलिक क्षेत्रात झाला त्याला आपण जीसीसी म्हणजेच गल्फ कोऑपरेशन काउन्सिल म्हणतो. यात सौदी अरेबिया, ओमान, यूएई, कतार, कुवेत आणि बहरेन यांचा समावेश होतो. या देशांमध्ये आजही राजेशाही अस्तित्वात आहे, पण ती ब्रिटन सारखी केवळ नावापुरती नाही, तर येथील राज्यकर्त्यांकडे प्रत्यक्ष कार्यकारी अधिकार आहेत. पण खरी गंमत या देशातील राजांचा जो उल्लेख केला जातो त्याची आहे. जुन्या काळात भारतात जशी कोल्हापूर किंवा बडोदा सारखी छोटी मोठी संस्थानं होती, तसंच अरबस्तानात वाळवंटात विखुरलेली कुळं होती. आपल्याकडे संस्थानाच्या प्रमुखाला आपण राजा म्हणायचो, तिथे त्यांना सुलतान किंवा अमीर असं म्हटलं गेलं. सुरुवात शेख घराण्यापासूनच करायची तर संयुक्त अरब अमिराती म्हणजे यूएईचे शासक हे शेख आहेत. हा देश एकूण 7 अमिरातींचा म्हणजेच भारताच्याच भाषेत सांगायचं तर प्रांतांचा किंवा संस्थानांचा बनलेला आहे. या 7 राज्यांपैकी अबुधाबीचे प्रमुख शेख मोहम्मद बिन झायद अल नह्यान हे देशाचे राष्ट्रपती आहेत, तर दुबईचे प्रमुख शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम हे देशाचे पंतप्रधान आहेत. म्हणजे इथे राजेशाही असूनही सत्तेचं वाटप अतिशय पद्धतशीरपणे केलं गेलंय. अरबी भाषेत शेखचा मूळ अर्थ होतो ज्येष्ठ किंवा अनुभवी व्यक्ती. आपल्याकडे शेख हे आडनाव म्हणून वापरलं जातं, पण यूएई मध्ये ते एक पद आहे. या शेखचे सुद्धा पुढे 3 प्रकार पडतात. पहिला ज्ञानी व्यक्ती ज्याने धर्माचा गाढा अभ्यास केलाय. दुसरा कुळाचा प्रमुख म्हणजे जे पिढ्यानपिढ्या एखाद्या मोठ्या घराण्याचं नेतृत्व करतात. आणि तिसरा प्रकार म्हणजे राजघराणे, जिथे राजाची मुलं किंवा जवळचे नातेवाईक स्वतःला शेख लावतात. म्हणजेच प्रत्येक शेख हा राजा नसतो, पण प्रत्येक राजा शेख नक्कीच असतो. हे शेख किंवा सुलतान केवळ पदव्यांपुरते मर्यादित नसून त्यांना भेटण्याचेही काही रंजक नियम आहेत. आपण जसं आदराने पाय पडतो तसं तिथे सन्माननीय शेखच्या हाताचं चुंबन घेणं किंवा एकमेकांच्या नाकाला नाक लावून अभिवादन करणं, ज्याला नोज किस असं म्हणतात, ही एक जुनी परंपरा आहे. मजलिस मध्ये म्हणजेच राजदरबारात बसताना कुणासमोर पाय क्रॉस करून बसणं हा आजही मोठा अपमान मानला जातो. मजलिस मध्ये बसणारा सुलतान हा नक्की कोण हे पाहिलं तर सुलतान या शब्दाचा अर्थ होतो सत्ता. सुलतान हा असा राजा असतो जो पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि कोणाच्याही अधीन नाही. आज संपूर्ण आखाती देशात फक्त ओमान मध्ये सुलतान हे पद आहे, जिथे सुलतान हैथम बिन तारिक हे तिथले शासक आहेत. सुलतान आणि मलिक मध्ये एक सूक्ष्म फरक आहे. सुलतान हे पद ऐतिहासिक दृष्ट्या धार्मिक प्रतिष्ठेशी जोडलेलं आहे. या उलट मलिक किंवा किंग हा शब्द अधिक धर्मनिरपेक्ष मानला जातो. म्हणूनच बहरीनचे राजे किंग हमद बिन इसा अल खलिफा किंवा सौदी अरेबियाचे राजा किंग सलमान बिन अब्दुल अजीज अल सौद यांनी जागतिक राजकारणात स्वतःची ओळख अधिक आधुनिक दाखवण्यासाठी सुलतानऐवजी मलिक ही पदवी स्वीकारली. सत्तेच्या या परिभाषेतून जेव्हा आपण अमीर या शब्दाकडे पाहतो तेव्हा त्याचा मूळ अर्थ निघतो सेनापती किंवा आदेश देणारा. आजच्या भाषेत सांगायचं तर प्रिन्स कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी आणि कुवेतचे अमीर शेख मिशाल अल अहमद अल जबर अल सबाह हे आपापल्या देशाचे प्रमुख आहेत. हे पद सुलतानापेक्षा थोडं वेगळं आहे,
कारण ते कधी कधी एका मोठ्या संघाचा भाग असू शकतं. परकीय देशांशी व्यवहार करताना सुलतान किंवा अमीर हे शब्द कधी कधी पाश्चात्य जगाला गोंधळात टाकतात. म्हणून त्यांनी जागतिक स्तरावर स्वतःला किंग म्हणून घेणं किंवा विशिष्ट प्रोटोकॉल पाळणं सुरू केलं. यात 2 मुख्य प्रोटोकॉल येतात. पहिलं, हिज मॅजेस्टी ही पदवी आपल्याकडच्या आदरणीय किंवा महाराज शब्दांसारखीच सर्वोच्च आहे, जी फक्त किंग सौदी बहरीन किंवा सुलतान ओमान यांच्यासाठीच वापरली जाते. आणि दुसरं, हिज हायनेस हे संबोधन सर किंवा मिस्टर म्हणण्या इतकं सामान्य नसलं तरी ते अमीर, कतार, कुवेत किंवा राजपुत्रांसाठी राखीव आहे. तुम्हाला ऐकून नवल वाटेल की जर बोलताना तुम्ही ओमानच्या सुलतानाला चुकून हायनेस म्हटलं तर तो अपमान मानला जातो, कारण तुम्ही एका राजाला राजपुत्र म्हणत आहात. प्रोटोकॉल तिथे इतका कडक असतो की एका चुकीच्या संबोधनामुळे 2 देशातले संबंध बिघडूही शकतात. शिष्टाचाराचे हे नियम जसे पुरुषांसाठी आहेत तसेच महिलांसाठीही विशिष्ट पदव्या आहेत. राजघराण्यात महिलांना शेखा किंवा अमीरा म्हटलं जातं. या पदव्यां इतकीच महत्वाची असते त्यांची वंशावळ, जी बिन आणि अल या शब्दातून समजते. बिन म्हणजे चा मुलगा, जसे की सौदीचे प्रभावी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान म्हणजे सलमानचा मुलगा मोहम्मद. तसेच महिलांसाठी बिंत म्हणजे ची मुलगी वापरतात. नावाच्या शेवटी येणारं अल हे त्यांच्या घराण्याचं नाव असतं. जसं आपल्याकडे गायकवाड किंवा भोसले घराणं, तसं तिथे अल नह्यान हे UAEच्या अबुधाबीचे राजघराणे आहे, तर अल सौद हे सौदीचे राजघराणे आहे. मध्य पूर्वेत इराणमध्ये सुप्रीम लीडर असं पद आहे आणि या देशात राष्ट्रपतीही असतात, जे फक्त सुप्रीम लीडरच्या आदेशाचं पालन करतात. तर इराक, सिरिया आणि इस्रायल या देशांमध्ये पंतप्रधान हे पद प्रमुख पद आहे. मध्य पूर्वेतला हा गोंधळ लक्षात ठेवायचा तर सौदी, बहरेन आणि जॉर्डन मध्ये किंग आहेत, तर UAE मध्ये शेख, ओमान मध्ये सुलतान, कतार आणि कुवेत मध्ये अमीर असं हे सगळं चित्र आहे. आजच्या काळात हे सुलतान आणि अमीर फक्त वाळवंटातले राजे राहिलेले नाहीत, तर ते जागतिक अर्थव्यवस्थेचे अघोषित CEO बनलेत. मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबचा मालक अबुधाबीच्या राजघराण्यातला आहे, तर न्यू कॅसल युनायटेड सौदीचा क्राऊन प्रिन्सच्या नियंत्रणात आहे. लंडन मधल्या द शार्ड सारख्या टोलेजंग इमारती असोत किंवा जगभरातले मोठे ब्रँड्स, यांची सत्ता आज पूर्ण जगाच्या व्यापारावर आहे. पदव्या जुन्या आहेत, परंपरा हजारो वर्षांची आहे, पण ताकद आजच्या आधुनिक जगावर राज्य करण्याची आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही शेख किंवा प्रिन्स हे शब्द ऐकाल तेव्हा तुम्हाला नक्की आठवेल की हे फक्त नावं नाहीत, तर ती एक हजारो वर्षांची परंपरा आणि शिष्टाचार आहे. तर माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास पुढे शेअर करा आणि story.com ला सबस्क्राईब करा.